नमस्कार. मी विप्रा अपडेट्स मराठीमध्ये पुन्हा एकदा मुलींना 100% शिक्षण शुल्क माफी या माझ्या पार्ट 3 व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते. सर्वात आधी मुलींना 100% शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क सवलत या योजनेअंतर्गत 8 जुलै 2024 आणि 19 जुलै 2024 रोजी निघालेले 2 GR थोडक्यात समजून घेतले होते. या योजनेअंतर्गत जर कुणाला शासन निर्णय GR बद्दल अधिक माहिती हवी असेल, जाणून घ्यायचं असेल, त्यांनी माझ्या विप्रा अपडेट्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये हा पहिला व्हिडिओ नक्की पाहावा. त्यानंतर पार्ट 1 व्हिडिओमध्ये या योजनेसंदर्भात पडलेले प्रश्न आणि प्रश्नांची उत्तरे, यामध्ये पात्र कोण, अपात्र कोण, लाभार्थी कोण अशा प्रकारचे जवळजवळ 37 प्रश्न आणि त्यांची उत्तरे शासन परिपत्रकात दिलेली आहेत आणि ती थोडक्यात समजून घेतली होती. या संदर्भात अतिशय महत्त्वाचा असलेला हा पार्ट 1 व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल आणि ज्यांना कोणाला हा व्हिडिओ पाहायचा असेल त्यांना माझ्या विप्रा अपडेट्स मराठी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ उपलब्ध आहे. पार्ट 2 व्हिडिओमध्ये हेल्पलाईन नंबर आणि हेल्पडेस्क बद्दल जाणून घेतलं. तसेच स्वतःची एलिजिबिलिटी चेक करून महाडीबीटी पोर्टलवर रिफंडसाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस पाहिली होती. मुलींना 100% शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क यामध्ये सवलत या योजनेअंतर्गत जे कोणी पात्र लाभार्थी विद्यार्थिनी असतील, ज्यांनी कोणी शिक्षण शुल्क भरलं असेल आणि त्यांना रिफंडसाठीचा अप्लाय करायचा आहे, तसेच या योजनेअंतर्गत रिफंडसाठीची फॉर्म भरण्याची अंतिम तारीख सुद्धा यामध्ये सांगितलेली आहे. हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ज्यांना कोणाला पाहायचा आहे त्यांनी विप्रा अपडेट्स मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहावा. आणि आता हा आजचा पार्ट 3 व्हिडिओ, यामध्ये नोडल ऑफिसर्स आणि नोडल असिस्टंट यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर अवेलेबल झालेले आहेत आणि शासन परिपत्रकामध्ये प्रश्न उत्तरामध्ये 16 क्रमांकाच्या प्रश्न आणि उत्तरामध्ये शासनामार्फत असं सांगण्यात आलेलं आहे की ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना येणाऱ्या अडचणींबाबत संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच नोडल अधिकारी, शिष्यवृत्तीचे काम पाहणारे नोडल अधिकारी कर्मचारी यांच्याशी संपर्क करावा. याचे कारण म्हणजे योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना भरपूर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही विद्यार्थिनींना महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेमध्ये अडचण येत आहे, तर काहींनी शिक्षण शुल्क भरून प्रवेश घेतलेले आहेत, त्यांना शिक्षण शुल्क रिफंडसाठी अडचणी येत आहेत. योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थिनींकडून महाविद्यालयांमध्ये शिक्षण शुल्क घेतलं जात आहे. तसेच महाडीबीटी पोर्टलवर असलेले हेल्पलाईन नंबर लागत नसल्यामुळे योजनेअंतर्गत असलेल्या पात्र विद्यार्थिनींना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे. आता मला आलेली ही वरील कमेंट मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. त्यामुळे सुद्धा तुम्हाला अंदाज येईल की कोणकोणत्या प्रकारच्या अडचणींना विद्यार्थिनींना सामोरे जावं लागत आहे. त्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की मी अजून कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेले नाही, अपग्रेडेशन करायचे आहे, पण कॉलेजवाले मला ओपन फीसाठी DD मागत आहेत. ती रक्कम 2 लाख रुपये आहे आणि माझी कास्ट SEBC मध्ये येते. पुढे यावरील दुसऱ्या कमेंट्समध्ये त्या असंही म्हणत आहेत की मी नांदेड विभागात येते, मला नागपूरचं कॉलेज अलॉट झालेलं आहे, मला नोडल ऑफिसरचा नंबर द्या, 2च दिवस ॲडमिशनसाठी बाकी आहेत, नाहीतर माझी सीट कॅन्सल होईल. अशा प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या समस्या या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थिनींना येत आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी शासनामार्फत वेगवेगळ्या जिल्ह्यातून नोडल अधिकारी, नोडल सहाय्यक अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. चला तर मग शासनाच्या पोर्टलवर जाऊन जिल्हानिहाय नोडल अधिकारी यांच्याबद्दल जाणून घेऊया. यासाठी सगळ्यात आधी आपण गुगल सर्चमध्ये dhepune.gov.in टाईप करून एंटर मारूया. लगेचच पुढे DHE पुणे ही गव्हर्नमेंटची साईट दिसेल, त्याच्यावर क्लिक करूया. त्यानंतर लगेचच डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन पेज ओपन होईल. खाली लगेचच मुलींना मोफत शिक्षण याची अनाउन्समेंट दिसते. तेथून आपण कर्सर वरती करत जाऊया. मुलींना मोफत शिक्षण योजनेअंतर्गत येणारे उच्च शिक्षण अधिकारी इथे तुम्ही पाहू शकता. कर्सर वरती केल्यानंतर लगेचच इथे हेल्पलाईन नंबर दिसतात. हेल्पलाईन नंबर नंतर न्यूज, व्हिडिओ, आर्टिकल्स अशा वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे पाहायला मिळते. त्यानंतर लगेचच खाली सर्क्युलर ऑर्डर, गव्हर्नमेंट रिझोल्युशन डाउनलोडसाठी एक फोल्डर येतं. कर्सर वरती पुढे सरकवल्यावर तुम्ही इथे पाहू शकता वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे सर्क्युलर तसेच GR डाउनलोड करण्याचा ऑप्शन उपलब्ध होतो. त्याच्यामध्ये कर्सर वरती करून सब्जेक्टमध्ये
रिगार्डिंग अपॉइंटमेंट ऑफ नोडल ऑफिसर हा सब्जेक्ट वाचून डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. लगेचच पुढे PDF रीडर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता योजनेअंतर्गत नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्याबाबत परिपत्रक पाहायला मिळतं. यामध्ये असं म्हटलं आहे की उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनांची NSP पोर्टलवरून तसेच राज्य शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनांची MHADBT पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी तसेच विद्यार्थी महाविद्यालय विद्यापीठ यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची पुढील प्रमाणे नोडल अधिकारी तसेच सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. आणि लगेचच इथे खाली नोडल अधिकारी सहाय्यक नोडल अधिकारी कार्यालयाचे नाव तसेच कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक शासनाच्या या परिपत्रकामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये मुलींना 100% शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क सवलत या योजनेअंतर्गत येणाऱ्या अडचणींसाठी शासनामार्फत नेमलेल्या वेगवेगळ्या विभागातील नोडल अधिकारी तसेच सहाय्यक नोडल अधिकारी यांच्याबद्दल माहिती मिळाली. हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून या योजनेअंतर्गत येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि शासनाच्या या योजनेचा लाभ तुमच्याबरोबर इतरही पात्र लाभार्थी विद्यार्थिनींना मिळेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन प्रकारच्या अपडेट्ससाठी विप्रा अपडेट्स मराठी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.